गणपती बाप्पा मोरया. थांबा, 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. कारण आज आपण जानेवारी 2026 मध्ये मेष राशीच्या जातकांनी नेमकं काय करावं हे सरळ आणि स्पष्ट पाहणार आहोत. ग्रहगोचरानुसार मेष राशीबद्दल 2026च्या गुड न्यूज आपण याआधीच पाहिल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. कारण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. जानेवारी 2026 पहिला टप्पा म्हणजेच 1 ते 13 जानेवारी या काळात मेष राशीसाठी एक गोष्ट खूप स्पष्ट आहे. घाई केली तर नुकसान, संयम ठेवला तर मार्ग मोकळा. म्हणून या पहिल्या 13 दिवसात मेष राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, खर्चावर लक्ष ठेवा. अचानक खर्च वाढू शकतात, म्हणून अनावश्यक खर्च टाळा आणि पैशांचा हिशोब नीट ठेवा. दुसरी गोष्ट, दररोज एक छोटं पाऊल उचला. मोठी उडी नको, पण फोन, अर्ज, अभ्यास किंवा कामाशी संबंधित दररोज काहीतरी करा. बसून राहू नका. तिसरी गोष्ट, लगेच निर्णय घेऊ नका. कोणी काही बोललं म्हणून लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, मग निर्णय घ्या. चौथी गोष्ट, आरोग्याकडे दुर्लक्ष नको. थकवा, डोकेदुखी, झोपेचा गोंधळ याकडे लक्ष द्या. वेळेवर झोप आणि जेवण खूप महत्त्वाचं आहे. पाचवी गोष्ट, चुकीची संगत टाळा. सगळ्यांचं ऐकून निर्णय घेऊ नका. जे योग्य वाटतं तेच करा. सहावी गोष्ट, वडील किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला या काळात खूप उपयोगी ठरेल. धार्मिक कार्यासाठी केलेलं दानही फलदायी ठरेल. मंगळ हा मेष राशीचा रक्षक आहे, पण तो तलवारीसारखा आहे. योग्य हातात असेल तर संरक्षण करतो, घाईत वापरला तर नुकसानही करू शकतो. जानेवारी 2026 दुसरा टप्पा म्हणजेच 14 ते 31 जानेवारी. 14 जानेवारी नंतर काही ग्रह आपली स्थिती बदलतात आणि कृतीची वेळ सुरू होते. या काळात काम समोर येईल, जबाबदाऱ्या वाढतील आणि लोक तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील. म्हणजेच हा काळ आहे समोर येऊन दाखवण्याचा. या टप्प्यात मेष राशीने पहिली गोष्ट, कामाला प्राधान्य द्या. काम टाळू नका. जे करायचं आहे ते वेळेत आणि नीट करा. दुसरी गोष्ट, शिस्त पाळा. वेळेवर उठणं, वेळेवर काम, वेळेवर झोप यामुळेच परिणाम मिळतील. तिसरी गोष्ट, वरिष्ठांशी संयम ठेवा. वाद, अहंकार आणि हट्ट टाळलेलेच बरे. चौथी गोष्ट, काम आणि आरोग्य यांचा समतोल ठेवा. स्वतःला थकवून घेऊ नका. पाचवी गोष्ट, तुमची प्रतिमा जपा. बोलणं, वागणं आणि निर्णय यावर लोक लक्ष ठेवत असतात. सहावी गोष्ट, अर्धवट काम पूर्ण करा. जुनी कामं पूर्ण करणं या काळात खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, मंगळ तुम्हाला ताकद देतो, पण घाई, राग आणि अहंकार अडचणी वाढवू शकतात. म्हणून कृती करा, पण संयमाने. मेष राशीसाठी शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जानेवारी 2026 काही देण्यासाठी नाही, तर नुकसान टाळून पुढील महिन्यांसाठी स्वतःला तयार करण्यासाठी आहे. जर तुम्ही हे डूस पाळले तर 2026 मधल्या गुड न्यूजला तुम्ही स्वतःच मार्ग करून द्याल. जानेवारीप्रमाणेच उरलेल्या महिन्यांसाठी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनेलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक दिली आहे.